पुण्यातील न्यायाधीशांची बनावट सही प्रकरणी संबंधित कंपनीची सीबीआय आणि ईडीकडे ही तक्रार गेलेली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करण्याची विनंती त्यांनी केली आहे। फसवणुकी प्रकरणी आरोपीला अजून अटक झालेली नाही। न्याय व्यवस्थेला फसवणारा आरोपी अद्यापही मोकाट आहे आणि संबंधित कंपनीने ईडीकडे देखील या संदर्भातली तक्रार केलेली आहे, परंतु अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही। त्यामुळे कोर्टाला फसवणारा आरोपी हा अद्याप मोकाट कसा असा सवाल उपस्थित झाला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुण्यातील न्यायाधीशांची बनावट सही प्रकरणी संबंधित कंपनीची सीबीआय आणि ईडीकडे ही तक्रार गेलेली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करण्याची विनंती त्यांनी केली आहे। फसवणुकी प्रकरणी आरोपीला अजून अटक झालेली नाही। न्याय व्यवस्थेला फसवणारा आरोपी अद्यापही मोकाट आहे आणि संबंधित कंपनीने ईडीकडे देखील या संदर्भातली तक्रार केलेली आहे, परंतु अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही। त्यामुळे कोर्टाला फसवणारा आरोपी हा अद्याप मोकाट कसा असा सवाल उपस्थित झाला आहे।